हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? आज आपण कोबीमध्ये बटाटा घालून तर पहा हे रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण प्रथम तेल गरम केलं, त्यामध्ये आपण मोहरी घालून घेतली. मोहरी छान अशी तडतडून द्यायची, म्हणजे भाजीला खूप छान अशी फोडणी बसते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. अशा प्रकारे अवश्य कोबीची भाजी बटाटा घालून करून बघा. घरातील मंडळी न आवडणारे कोबीसुद्धा आवडीने खातील. त्यानंतर आपण जिरे टाकले आहेत. जिरे छान असे तडतडून द्यायचे. त्यानंतर मी लसूण चिरून घातला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचून घातला तरी पण चालेल, पण बारीक चिरून घातला आहे. खूप छान असं टेस्टी आपली कोबीची भाजी तयार होत आहे मैत्रिणींनो. त्यानंतर हिरवी मिरची मी भरपूर घातली आहे, जी मध्यम आहे, जास्त तिखट नाही. आणि छान अशी मिरची आहे ती तेलामध्ये फ्राय करायची, म्हणजे आपल्या भाजीला छान अशी चव येईल. लसूण मिरची छान फ्राय केल्यानंतर भाजीला खूप सुंदर अशी चव येते आणि आपली जी फोडणी आहे ती पण खूप छान बसते. त्यानंतर मी हिंग घातला आहे. त्यामध्ये हिंगाने खूप छान टेस्ट येते भाजीला. प्रत्येक भाजीमध्ये आपण हिंगाचा समावेश करतो. त्यानंतर आपण हळद घातली आहे. हळद छान अशी परतून घ्यायची, तिचा कच्चेपणा आहे तो कमी करायचा, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते. कोबी बघा मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतला आहे, तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असा आपण कोबी आहे तो परतून घेणार आहोत. खूप सुंदर टेस्टी होते मैत्रिणींनो. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे आणि छान अशी आपण परतून घेतली. त्यानंतर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, पण मी कोथिंबीरीची पावडर बनवून ठेवली आहे, ती घातली आहे. कसुरी मेथी घातली आहे, त्याने आपली भाजी आहे खूप छान चव लागते. तुमच्याकडे जर कोथिंबीर अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी त्याची पावडर घातली आहे. आपण झाकण ठेवलं आहे, त्याला थोडंसं पाणी घातलं आहे मी, गरम पाणी, आणि मध्ये आपण हलवून घेतली. त्यानंतर मुगाची डाळ घातली आहे त्यामध्ये, आणि आपण मुगाची डाळ घालून छान अशी भाजी आपण हलवून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे, गरम पाणी, म्हणजे कोबी आहे तो पटकन शिजतो. हे बघा अशा प्रकारे आपण आधीमध्ये हलवली आहे मी भाजी. हे बघा किती सुंदर, खूप छान वास येतो आहे. त्यानंतर माझ्याकडे एक उकडलेला बटाटा होता, ती मी त्यामध्ये कुस्करून अशा प्रकारे हाताने घातला आहे. अगदी खूप टेस्ट येते आपल्या कोबीच्या भाजीला, म्हणजे खाणाऱ्यांना वाटणार पण नाही कोबीची भाजी एवढी टेस्टी होते मैत्रिणींनो. बटाटा घातल्यानंतर आपण छान अशी भाजी आहे ती परतून घ्यायची आहे आणि पूर्ण जे पाणी आहे ते त्यामधलं आपण आटवून घेणार आहोत, म्हणजे भाजी आपण सुक्की भाजी बनवणार आहोत. एवढी छान तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावायला खाऊ शकतात. एवढी मस्त अशी आपली कोबीची भाजी. आपण त्यानंतर झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ देणार आहोत भाजीला, म्हणजे भाजीची जो बटाटा आहे तो खूप छान त्यामध्ये मुरेल. हे बघा आपली भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो. कोबीची भाजी बटाटा घालून मी थोडंसं लाल तिखट घालत आहे, जेणेकरून भाजी अशी चटपटीत होईल, कारण हिरवी मिरची आहे ती माझी अजिबात तिखट नव्हती, म्हणून मी थोडंसं लाल तिखट घालून छान असं परतून घेतलं आहे. बघा बघा किती सुंदर अशी कोबीची भाजी आपली तयार झाली आहे. चला तर मग रेसिपी जरा आवडली असेल तर बाय बाय.